येते ती ब्रेकिंग न्यूज बघूया। मनोज जरांगेंच्या आंदोलनावर तोडगा निघणार का, हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न सध्या उपस्थित होतोय। कारण सरकारचं एक शिष्टमंडळ जरांगेंची भेट घेणार आहे। 3 नवीन GR घेऊन शिष्टमंडळ जरांगेंना भेटणार आहे आणि 12 मागण्यांचा सुधारित मसुदा देखील तयार करण्यात आल्याची माहिती मिळतेय। जरांगेंच्या मनधरणीचे सगळे प्रयत्न राज्य सरकारकडून केले जात आहेत। सातत्यानं शिष्टमंडळांच्या माध्यमातून मनधरणी केली जाते। आपण याच संदर्भातली अपडेट जाणून घेणार आहोत। प्रमोद पाटील आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। प्रमोद, राज्य सरकारचं शिष्टमंडळ पुन्हा एकदा जरांगेंना भेटणार आहे आणि 12 मागण्यांचा सुधारित मसुदा जो तयार आहे त्या अनुषंगाने चर्चा होण्याची देखील शक्यता आहे। तोडगा निघू शकेल का? काय नेमक्या या संदर्भातल्या घडामोडी समोर येत आहेत? अजिंक्य, खरं तर ही जी घडामोड होती ही रात्रीच घडणार होती। खोपोली या ठिकाणी शिष्टमंडळ भेटणार होतं। मात्र न्यूज 18 लोकमतवरच जरांगे यांनी स्पष्ट सांगितलं होतं की मी रस्त्यामध्ये आता भेटणार नाही, कारण रस्त्यामध्ये लोक जेवण झालेलं नाही, ते उपाशी आहेत आणि त्यामुळे मी नवी मुंबईमध्येच भेटेन। ज्यावेळेस मी नवी मुंबईमध्ये पोहोचेन तेव्हा थेट शिष्टमंडळ जर समोर आलं तर मी त्यांच्याबरोबर चर्चा करेन, अशा प्रकारची स्पष्ट भूमिका न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातूनच त्यांनी घेतली होती। आणि त्यामुळे रात्रीच्याच वेळी एपीएमसी मार्केटच्या प्रशासकीय इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावर हे शिष्टमंडळ येऊन थांबलेलं आहे, ही अधिकृत माहिती आपल्याकडे आहे। मात्र आता उशीर झाल्यामुळे ते आता भेटू शकले नाहीयेत। मात्र कोणत्याही क्षणी जरांगे ज्यावेळेस तिकडे आता पोहोचलेले आहेत ते थोडेसे फ्रेश होतील, थोडेसे आराम करतील, कारण रात्रीचा प्रवास झालाय आणि त्यामुळे कोणत्याही क्षणी त्याच्यानंतर जरांगे यांच्याबरोबर संवाद होईल आणि त्याच्यानंतर तो मसुदा दिला जाईल आणि मग तो मसुदा त्याच्यावर ते समाधानी आहेत की नाही याच्यावर पुढची रणनीती ठरेल अजिंक्य। मात्र मसुदा घेऊन जे शिष्टमंडळ आहे ते एपीएमसी मध्ये आता तयार आहे। प्रमोद, शिष्टमंडळामध्ये नेमके कोणकोणते नेते आहेत, कशा पद्धतीने आता ही पुढची चर्चा सगळी होऊ शकते त्याबद्दल प्रमोद थोडक्यात काय सांगताय? शिष्टमंडळामध्ये प्रशासन विभागाचे काही लोक आहेत, त्याच्यानंतर शासनाचे काही 1-2 लोक आहेत, ठाणे जिल्ह्याचे काही अधिकारी आहेत असे समजतंय। ही 2-3 लोक आहेत आणि ही जी काही तुम्ही ज्या पद्धतीने म्हणताय की मसुद्यातली काही 12 मागण्या ज्या आहेत त्या 12 मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी ज्या मागण्या ज्याप्रमाणे जरांगेंनी मागणी केली होती त्याच्याच अनुषंगाने या मागण्या आहेत। मात्र आता जरांगे ते मागण्या वाचून त्याच्यावर समाधानी होतात की नाही हे अत्यंत महत्वाचं आहे। जर त्याच्यावरती समाधानी असतील तर मोर्चा आज संपेल, मात्र जर असं असणार नाही तर मग आगीकुच होऊ शकते। मात्र या भेटीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। ही भेट कधी होते अजिंक्य? बरं प्रमोद, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल आणि या संदर्भात